आयुष्याच्या इमारतीचा पाया रचणारी, अडखळताना कधी पळताना मनात हसणारी, आयुष्याच्या इमारतीचा पाया रचणारी, अडखळताना कधी पळताना मनात हसणारी, हिरव्या वाटा पालवताना धुक्यात विरणारी, कधी ओ थांबून सांडताना मनात झुरणारी, विशी दिशेची टेस्टी टेस्टी, विशी दिशेची टेस्टी टेस्टी, अशी ही 2030, अशी ही 2030. नात्याचा हा जुगार भारी, कधी भरजरी कधी अनवाणी, नात्याचा हा जुगार भारी, कधी भरजरी कधी अनवाणी, थोडी सेफ थोडी रिस्की, थोडी सेफ थोडी रिस्की, अशी ही 2030, अशी ही 2030. नेटवर्कला शब्द अडकले, संवादाचे प्राण हरवले, नेटवर्कला शब्द अडकले, संवादाचे प्राण हरवले, टॉक टाइम इझी इझी, टॉक टाइम इझी इझी, अशी ही 2030, अशी ही 2030. पावसातही थेंब कोरडा, अंगणातला पाय घसरडा, पावसातही थेंब कोरडा, अंगणातला पाय घसरडा, ए जगणे नुसते बिझी बिझी, जगणे नुसते बिझी बिझी, अशी ही 2030, अशी ही 2030, अशी ही 2030. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी के गाल. तुझ्या घरी होता मी. हा माहितीये, मग काम करा. तुम्हाला का बोलवलं इकडे? काम करायला बोललं, काम करा चला. येस बॉस, पण आपला पिझ्झा वाला अजून यायचा बाकी आहे. पिझ्झा वाला? पॅडी रे, तो गेला कधीचा पिझ्झा आणायला, कळत नाही किती उशीर. घ्या. 100 वर्षात पिझ्झाला. काय? पॅडीला. अरे पॅडी, दार उघडच आहे, ये आता चल. हे हाय गाईज. हे रॉंग नंबर. पॅडी नाही, रोहन आलाय. आणि काय रे राहुने आहे, ती बेल का वाजवलीस? दार उघडच आहे ना. ए, मला बेलचा आवाज ऐकायचा होता म्हणून मी बेल वाजवली. काय म्हणतो? मग कसा वाटला आवाज आमच्या डोर बेलचा? वरचा क्लास. कितीला घेतली रे? 10,000 रुपये. 10,000 रुपये? इतकी महाग? मग तिला A.R. रहमानने म्युझिक दिलंय ना. वा, मग तिला ऑस्करही मिळाला असेल. ऑस्कर नाही, पण हा पुण्यातला किर्लोस्कर मिळाला. गबऱ्या, हे पाड्या कुठे? बेकारीत आहे तो सध्या. बेकरीत. बेकरीत काय करतोय तो?
अरे आज पावभाजीचा बेत आहे ना आणि पिझ्झाही पिझ्झाचा बेत आणायला गेला आहे. रोहन ये ना मित्रा, बस ना. काय म्हणतोस मित्रा? काय यार, कसं आहेस मित्रा? मस्त, फिट अँड फाईन. आई कशी आहे? बरी आहे. बाबा पण बरेच असतील. ते एकच आहे. असं नाही रे. Shit यार, हा पॅडी अजून कसा नाही आला मला कळतच नाही. किती वेळ झाला. मॅगी अगं जरा धीर धर, तू आज म्हटलं येणारच नाही का तो? Shut up ए यार. मॅगी, चिडू नकोस यार तू पण. ए पण काही म्हणा. हा. काय मस्त नाव आहे ना हिचं, मॅगी. आईने 2 मिनिटात ठेवलं का ग? नाही म्हणजे नाव ठेवायला थोडा वेळ लागला असेल ना. मग तू जरा धीर धर ना. सारखं आपलं पॅडी कुठे, पॅडी कुठे. ओ माय लेडी, या कम्स पॅडी. मॅगी 2 मिनिट. ओ माय गॉड. हे घ्या तुमचे पिझ्झा बेस आणि तुमचे पाव, आणि मी तुमचे पाव पकडतो. असू देत, ह्याच्या पुढे मला कोणीही काहीही कामं करायला सांगणार नाहीये. का? अरे मी तुमचा सवंगडी आहे का घरगडी? एनिवे गाईज, होल्ड ऑन. मी आता जरा एक स्पीच देणार आहे, तर प्लीज ऐका. स्पीच. येस. तर आपला ग्रुप कुठे? रे अच्छा, हा ग्रुप. हा. कंटिन्यू. तर आपला ग्रुप, ज्याला आपण प्रेमाने विनर्स असं नाव ठेवलंय, आपला हा ग्रुप कॉलेजमधल्या एकांकिका स्पर्धा असो, वादविवाद स्पर्धा असो, किंवा अगदी आपल्या कॉलेजच्या अटेंडन्सची ब्लॅकलिस्ट असो, आपण कायम एकत्र राहिलो यार. पण आज सगळ्यांच्या फायनल एक्झाम संपल्यानंतर आपण सगळे विनर्स आता स्ट्रगलर्स होणार आहोत. आपण आपल्या कॉलेज लाईफला कायमचं बाय बाय करण्यासाठी इकडे जमलो आहोत मित्रांनो. हा देशपांडे सरांपेक्षा जास्त बोर करायला लागला. गुरुजी बस्सा. अरे त्यापेक्षा तो मल्लिका शेरावतचा हिस बरा होता. ए फुस ए हिस म्हणे. पॅडा, आता पुढे काय करायचं ठरवलंस? आता काय मस्त पिझ्झा, डेझर्ट आणि वाईन, 3 कोर्स माथा पुढे म्हणजे सुट्टीत. हा सुट्टीत मी जरा योगासनं शिकावी म्हणतोय, बार. पण योगच येत नाहीये. तुम्हाला तर माहितीये, माझ्या करिअरचे सगळे डिसिजन्स माझे मॉम डॅडच घेतात. आता मला लहानपणापासूनच एक खूप महान क्रिकेटर व्हायचं होतं आयुष्यात. तसं मी रवींद्र जडेजा किंवा जोगिंदर शर्मा इतका महान क्रिकेटर झालोही असतो. करेक्ट. पण माझे मॉम डॅड त्यांनी घातलं मला सायन्सला. मग काय, FY ला 2 वर्ष, SY ला 3 वर्ष, असं करत करत TY दिले. बघू आता काय होत आहे. त्याच्या बाबांनी याला सांगितलं, बाळा खूप शिक, पण याने ऐकलं खूप वेळ शिक. नाही म्हणजे कसं होतं की पूर्वी याला खेळाविषयी प्रेम होतं, आता प्रेमाचे खेळ सुरू झाले. ते मग काय प्रेम तुझं काय रे? तुझं काय ठरलंय आयुष्यात सांग ना. आपण ना मित्रांनो, आपण ना असं आधीच ठरवलंय. काय डिरेक्टर? नाही रे, ते नावी? नाही रे, अंपायर? नाही रे, तुला गोळी मारी ना आता. अजमल कसाब? कसा बोलतो हा? जास्त मेहनत करायचं नाही, थोडस काम करायचं आणि रगड पगार मिळवायचा. तू एक काम कर ना, बोल ना. तू खासदार हो आणि लोकसभेत जा. काही नाही, माईक खुर्च्या वगैरे तोडाव्या लागतील, पण 80,000 रुपये पगार मिळेल. शिवाय आदर्श सोसायटीत फ्लॅट. काय चव्हाण साहेब, कसा वाटला? यार मला असं धंदा करायचा ना, त्या धंद्यामध्ये लोक येतील, आपलं आपलं काम करतील, लोक निघून जातील आणि त्याचे मला पैसे मिळतील. मग तू सुलभ शौचालय उघड. मी जरा आलो. चल, वेळ आहे का रे? तू एक काम कर, तू पंजाबला जा आणि पंजाब मध्ये सलून उघड. पापाजी भाई क्या बोल रहे आप? हे जाऊ द्या यार, काय या करिअरच्या गोष्टी करताय? शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ. नाही, आता म्हणी बदलल्यात बरं का. आता आपलाच कीबोर्ड आणि आपलाच माऊस, अडला कम्प्युटर, CPU चे पायधरी, रिकाम्या मॉनिटरला स्क्रीन सेवरच हा झाडाचा गेला तो फुला. हे किती वर्ष आहे आजोबांच्या गोष्टी ऐकणार हो ना यार. एक काम करा, आज तुम्ही फक्त माझा ऐका. मी तुमच्या सगळ्यांसाठी एक सॉलिड इंटरेस्टिंग गोष्ट आणलेली आहे. काय? मी माझ्या प्रिय मॅगे 2 मिनिट्स साठी एक कविता केलेली. अरे काय वातावरण निर्मिती आहे का नाही? इर्षाद वगैरे. प्रिय, प्रिय म्हणजे ही बर का. प्रिय, मी तुला फूल मागितलं, तू मला पुष्पगुच्छ दिलास. पुष्पगुच्छ? मी तुला माती मागितली, तू मला सुंदर मूर्ती दिलीस. मी तुला मोरपीस मागितलं, तू मला मोर दिलास. अगं तू काय बहिरी आहेस का? का चळतोस तिला? शी रिअली लव्हज यू. अगं याला काय त्याचा? कधी डेटवर गेलो ना तर हॉटेलमध्ये इतर मुलींकडे ना कावळ्यासारखं बघत असतो. हे मॅगी, मी जरी डाएट वर असलो तरी मेनू कार्ड बघायची बंदी मला नसते.
क्या बात आहे. काय वाक्य आहे ना. साक्षात सरस्वती जिभेवर नाचते याची. अरे हे तर काहीच नाही. पण तो परवाचा किस्सा सांग नाही यांना. नाही तो मी विसरलो. आता सांग ना. तो किस्सा नंबर 527. हा, सांग, चल. लय भारी आहे. हा बोल. एकदा मी 7वीत होतो बरं का. एकदा हो मी 7वीत एकदाच होतो. कंटिन्यू. तर माझ्या वर्ग शिक्षकांनी मला असं बाकावर उभं केलं होतं. विचार का? कारण की माझ्या या बालमनाला काही प्रश्न पडले होते, ते फक्त मी त्यांच्या पुढे उपस्थित केले. कोणते प्रश्न? म्हणलं सर, पोहणे हा जर व्यायाम असेल तर देव मासे गले लठ्ठ कसे? सर, क्रिकेटच्या मैदानात ज्या जागेत आपण बसतो त्याला स्टँड का म्हणतात? सर, घराला नवीन रंग दिला तर आम्ही रंग काढलाय असं का म्हणतात? सर सर सर, बहुतेक लेडीज टेलर्स हे जेंट्स का असतात? मग काय पॅड्या पुढे काय झालं? मग काय, सरांनी आमच्या तीर्थरूपांना सदिच्छा भेटीस बोलाविले. घरी गेल्यावर आमच्या आऊसाहेब आणि आमचे तीर्थरूप यांच्यात वादविवाद स्पर्धा झाली. शेवटी आमच्या आऊसाहेब वैतागल्या आणि तीर्थरूपांना म्हणाल्या, जाऊ द्या हो, शेवटी मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधी सांगणं कठीणच असतं. लेट अस वेलकम जग्गू दादा. उशिरा आलो म्हणून काय लेट वेलकम म्हणतोय रे? काय चाललं होतं रे? व्हॉट्स नेक्स्ट इन लाईफ? अरे बाप, मी ना ठरवलंय स्पोर्ट्स मध्ये करिअर करणार. सानिया मिर्झा सारखं काहीतरी सणसणीत करायचंय मला. आईला म्हणजे पॅड्याला क्रिकेटर व्हावं लागेल. दादा, क्रिकेटर तर होईनो, पण पाकिस्तानचं नागरिकत्व कसं मिळणार? तुम्हाला फक्त तिचं लग्न दिसतंय. 20व्या वर्षी तिला पद्मश्री मिळाली आहे, विसरतायत. मॅगी, पण तुझी विशी उलटली आता. अजून 10 वर्ष आहेत आणि 5 वर्ष लॉन टेनिसच्या कोर्टवर मी काही माशाने मारले. बरोबर आहे. सचिन तेंडुलकरला 26व्या वर्षी पद्मश्री मिळाली होती. आईला मला तर 80व्या वर्षी मिळाली. तुला 160व्या वर्षी मिळणार नाही. अरे जाग्या, इथं वय नाही, इथं कॅलिबर लागतं. प्रीती, तू काय ठरवलंयस? काय करणार आहे? फ्रँकली स्पीकिंग, मला आता अर्लिएस्ट जॉब ग्रॅप करावा लागेल. अरे आई बाबांच्या ऐपत नसताना त्यांनी मला कॉन्व्हेंट मध्ये टाकलं. आता त्याचाच उपयोग करून घ्यायचा आहे. हॅलो, मे आय नो हुज ऑनलाईन? कॉल सेंटर जिंदाबाद. प्रीती, नाईट शिफ्ट वाला नवरा बघ, नाहीतर दिवसा तू रात्री मी व्हायचं. नाईट शिफ्ट एवढं काय रे? नाईट आउट्स करतोच ना आपण. अगं हो, बट वी आर फ्रेंड्स. नाव इट्स टाइम टू बी फ्रेंड्स.